याच काळात अणुसंशोधनावर भर दिला गेला व दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या काळात अमेरिका व युरोपातील अनेक देश अणुसंशोधन करण्यामध्ये खास रुची घेऊ लागले। या सगळ्या प्रवासात रशिया बाजी मारतोय की काय असे वाटत असताना अमेरिकेने 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकून जगाला अणुबॉम्बची विध्वंसकता दाखवून दिली। शेवटी या बॉम्बनी दुसऱ्या महायुद्धाचा अध्याय तर लिहिला गेलाच, पण इतिहासात आजवर कधी नव्हे इतकी संहारक क्षमता या शस्त्रांनी मानवाच्या हाती दिली। मग काय, अणुबॉम्ब मिळवण्याची चढाओढ आणखी तीक्ष्ण झाली व पुढील काही वर्षात रशिया, फ्रान्स, ब्रिटन यासारख्या देशांनी अमेरिकेच्या अणुबॉम्बना शह देण्यासाठी स्वतःची बॉम्ब बनवण्याची प्रणाली विकसित करून आपापले अणुबॉम्ब बनवून घेतले। दुसऱ्याच्या ताटाखालचं मांजर होऊन जगण्यापेक्षा व सतत या राष्ट्रांचा दबाव सहन करण्यापेक्षा आपणच आपला स्वतःचा अणुबॉम्ब का बनवू नये याचा विचार त्यावेळेला अनेक राष्ट्र